हात लावा तुम्ही. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, वामनामध्ये सोडून द्यावं. गोविंदाय नमः, देवेकरवाय नमः, वामनाय नमः, नरेंद्राय नमः, विवेकराय नमः, वदनाभय नमः, दामोदराय नमः, शंकरनाय नमः, वासुदेवाय नमः, अनिरुद्धाय नमः, विरोधमाय नमः, लोकाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, धनार्दनाय नमः, प्रेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीगुरुण परमात्मने नमः. हातावर पाणी धरून ठेवा. प्रणवस्य परब्रह्म हे परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामे योगाः. तुम्ही प्राणायाम करायचा. एका श्वास पुढे श्वास घ्या, दुसरा तुम्ही सोडून द्या. ओम भूम वाम महाम जनम सत्यम अपोज्यते अमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरम. हातावर पाणी धरावं. तिथे विष्णू तुझावा रो नक्षत्र रेवजा शांती मंत्र पाठ जपे योगाः. पाणी सोडून द्या. देवान् ब्राह्मणान् नमस्कृत्य. माणूस हा मीडिया दिव घरात ठेवायचा, तिथं पाया पडायच्या आणि इथं जेवढे अवेलेबल आहेत तुमच्यापेक्षा मोठे त्यांच्या पाया पडायचे घेऊन जाते. तिकडं जायचं ना. तांदूळ तिकडे नका बोलू. तांदूळ किचन किचन वाट्यावर जायचं. भयानि विदा भूमये भयं भगं मित्रमदिन्द्रकं द्रिदं तजमनं वरुणको सोमं श्रीनाथरवतीना खण्डापातो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव, सर्वान् नमस्कृत्य गणपती बाप्पांची कुलदेवतांची सद्गुरूंची प्रार्थना करावे. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके केशामते त्वभगवान् मंगलाय त्रमणे तदेव लग्नं दिनं दैवावतारावलन्यं तदेव लाभन्तेषां मुदस्तेषां प्रालिका न्यायकं करुम्बां ब्रह्मा विष्णु महेश्वरा आदौ जगमानस्य गोत्र उच्चारा. तुमचं गोत्र काय माहिती आहे का? कश्यप गोत्र. कश्यप सांगितलं. ज्यांना माहिती नाही ना त्यांनी कश्यप गोत्र सांगितलं. काश्यप गोत्रे उत्पन्न. तुमचं नाव घ्या, काहींचं नाव घ्या, मुलाबाळांची, घरातल्यांची, मनातल्या सगळ्यांची नावं घ्यायची. शेवटी अन्नाचा उच्चार करायचा. घेतलं. गुरुजी सांगितलं त्यांच्याकडे म्हणायचे अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त धर्मोक्त कल्पोक्त अर्थवत पुण्यफल प्राप्ति अर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुंब परिवार जनानां क्षेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्ति अर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षण अर्थम राजद्वारे सदा सर्वदा उत्तम लाभ यश प्राप्ति अर्थम
ब्राह्मण सहाय्येन घरभरणी वास्तुशांती गृहप्रवेश वास्तुपूजन सकल होम हवन कर्म अहम आचरिष्ये आणि सोडून द्यावं. तत्रादवद्रविदात्यर्थं महागणपती वरुणकलशसद्या सत्य सकल मातृका भद्रमधुवर तारा भद्रमाय गणपती बाप्पा नायक नमस्कार करावा. वक्रदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा महागणपती नमस्कार करोमी. बसला जागेवर सूर्यनारायणाला एक नमस्कार करावा. सत्रे सूर्यनारायण नमस्कार करोमी. आता घंटिकां पूजयत जमिनीला दोघे जणांनी हात दाबावे. धरणी माताला नमस्कार करावा. भूमी नमा प्रार्थना पूर्वका नमस्कार करोमी. घंटीवर काका पळीने 2 वेळेला पाणी घाला. ओम आगमनार्थं देवानां गमनार्थं घंटस्थाय गरुडाय नमः. सकलोपचारार्थे गंगाजलपुष्पैः संपूज्य. दोघे जणांनी हातामध्ये अक्षता घ्या. गणपती विष्णू सगळ्या देवांचं ध्यान आवाहन करा. ओम गणानान्वा गणपतिं हवामहे ज्ञानवा देवतिं हवामहे निधीनान्वा निवतिं हवामहे सकल देवांची गणपती आणि विष्णूवरती अक्षता घाला. ओम गणपतये नमः. विष्णवे नमः. ध्यायामी. दोन्ही मूर्ती आपल्या ताम्हामध्ये मांडा खाली. ओम एतावानस्य महिमा दोज्जायां शकुरुहा. बळीने पाणी घाला. अवैत श्रीमन् महागणपते समन्वित विष्णवे नमः. पाद्यं समर्पयामि. आचमनीय जलं समर्पयामि. अयाय पंचामृत स्नानम पंचमृतांजली. हो आहे. पंचनद्याः सरस्वती मपीयन्ति तिरोदशः. सरस्वती तु पंचदासु देशे भवत्सरिता. काका तुम्ही लेखनाची उडत पडणार एक कंकण. महागणपतये नमः. देवाला वैष्णवे नमः. सत्यनारायणाय नमः. पयददेवतमदो शरीराणं पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्ति तोदकस्नानं समर्पयामि. भद्रं पश्येमाख्यविरुद्धाः. श्रीरङ्गे तन्यतायो रुद्रः रुद्रिणः पूगा विश्ववेदाः. तिरस्तारुक्षोरिचनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दातु. शांति 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 वास्तु शांति. कुठे गेली मावशी? बरोबर.
मित्राणां सर्वमेव प्रतिष्ठितं भवति प्रतिष्ठापनार्थे वज्रमुद्रार्थे अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि गंगम्बरे प्रोक्तं गुरुकञ्जातमगतातेन देवाय चन्दसाध्यारे श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यतां सुरश्रेष्ठ कुङ्कुमार्ताशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहामेश्वर हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शताङ्कुरे शतं मरति पक्षाणि शतमायुष्यवर्धिनि अवेरञ्च कुलानिण्ड शुभाचन्दनमेव च अवेरेणार्चितो देवा मये शान्तिं प्रयच्छ मे विष्णवे महाकालोद्भव गङ्गणपतये नमः दूर्वाङ्कुरम्ब खण्डात् परोहन्ति मुरुगाहारेश्वरी वानो दुर्वे व्रतनुगादरेण जतेन च भगवते वो निकदनं वरणे वो पदते कृता वो भायत्किला सदनवद पूरुकम् तत्पूरुकं व्यदधुः गदिदाभ्यकल्पयन्नामुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्यते दीड देवाकडे करा माझं सप्तमीकडे ठेवा गणपती बाप्पाच्या काही तुम्ही तिकडनं ठेवा बरोबर यस ध्रुवांकुरपत्रं समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रियायुधं माल्यान्दिनी सुगन्धिनी मालत्यादिनी वै प्रदानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् महागणपतये नमः कालोद्भवरतु पुष्पैः सम्पूज्य हातावरनं 2 वेळा पाणी सोडावं साधू धूपमागमयामि नैवेद्यः हातावर पाणी घ्या तिथे आपल्याला पाणी फिरवाने भेटू दाखवा ओम प्राणाय स्वाहा मपाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि आराधित्य दीपं कर्पूर काका आता बघा आपण गणपती बाप्पांचं पूजन केला बसल्या जागेवर गणपतीची आपल्याला आरती करायची चिकन पाणी आणतो प्यायला वासुश्रीः मंगलानि भवन्तु ब्रवन्तु इथले पातेले कुठे गेले चेतन साक्षीने आणून दिले होते कुठं झाले गेले काय यांना पाणी इथून कुठे नेले काय माहिती नाही ना पिशवी श्रीराम कापूर संकट आलं अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु ब्रवन्तु देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा
बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया सिद्धीकरणम विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो प्रचोदयात् हात जोडायचे मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करायची. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवे रंबा गणनायका गणमुखा भक्ता प्रभो तोच मंगलमूर्ती प्रसिद्धाट गणपती या पुण्यभूमी मध्ये माती मोदी दर्शना जाऊया. सारसबाग तळ्यातला गणपती त्याच्या पुढे दशभुजा आठवा श्रीमंत दगडू गणपती आर्यास बोलाया. मोरया मोरया निबाळताने तुझीच सेवा करू काय जाणे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जमिनीला दोन्ही हात लावा महेश देवो पृथ्वी ऐका ना रांगोळी आता काढू नका काय उपयोग होणार नाही सगळी पुसली जाईल ते गृहप्रवेश करताना गृहप्रवेश करताना सगळी पुसली जाईल नंतर काढा तुम्ही गृहप्रवेश झाला ना नंतर काढा कांडात परोहंती यो ना पृथिवीनो भवान् रक्षराणि वेशने सांगं सपरिवारं सायं स्थापयामि पूजयामि आद्यं समर्पयामि आर्घ्यं समर्पयामि पूर्वे दिशे ऋग्वेदाय नमः दक्षिण दिशे यजुर्वेदाय नमः पश्चिम दिशे सामवेदाय नमः उत्तर दिशे अथर्ववेदाय नमः वेदं बोधयामि पादे चन्दनं समर्पयामि देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि ओम वर्णराडाय नमः सकल सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि बिल्वदलं समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं वरुणार्पणम् माल्यार्दिनी सुगन्धिनी मालत्यादिनि वै प्रभो भूतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. हात जोडायचे मनोभावे कलशाची प्रार्थना करायची. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया धर्मन्वती वेद महासुर नदी ख्याता गया गंडकी नमो नमस्ते स्फटिका प्रभाय सुश्वेधराय सुमंगलाय पाशपाणि नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनाय चेतन साक्षी दक्षिणेन पादनास वर्णपूर्ण कलशंधारे द्वाश्य प्रार्थयते दीर्घानागान द्योगिरे श्री गुडघ्यावर बसा चेतन साक्षी गुडघ्यावर बसा एकटे गुडघ्यावर बसा तुम्ही दोघे मागे बसता त्यांच्या मागे बसा कलश घ्यायचा हा तू मध्ये बस साक्षी तू मम्मीच्या बाजूला बस लहान कोण आहे साक्षी करू द्या पण नाही तुम्हाला तिच्या कपाळी लावायचा नंतर चेतनच्या नंतर बहिणींच्या नंतर तुमच्या असं असं 3 3 वेळेस करायचं साक्षी पुढे सर ओम दीर्घायुत ओगदे गणिताजमय जद्वागनाम्याहं माधवत्वं दीर्घायुर्भूत्वा तवनिजापिलो आतात
तेनाप्रमाणे तुमच्या लावा, तुमच्या लावा. जमिनीवर टेकवा. जमिनीवर टेकवा. तेनाप्रमाणे पुण्यपुण्यान् दीर्घमायुरस्तु लाभतेजां जयतेजां मुदतेजां पराजया एजामिंदिवरशा मुर्दयतो जनार्दन हा तुम्हाला तेनाप्रमाणे पुण्यपुण्यान् दीर्घमायुरस्तु तेनाप्रमाणे पुण्यपुण्यान् लाभ एवं बसून घ्या. चौघांनी मान्यवर बसत चौघांनी ते गुरुजी सांगतील तसं त्यांच्या पाठीमागे म्हणायचे मोठ्याने म्हणायचे मला ऐकायला कमी येतं बरं. म्हणा व्रत जप नियम तपः स्वाध्याय क्रतु दया दमदान विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां मनः समाधीयतां समाहितमनसः महाप्रसीदन्तु भवन्तः प्रसन्नाः स्मः. आता उत्तर देऊन दळ करायची. हातावरती पाणी पडलं की मनामध्ये असतो याचा जप करत राहायचं. यजमानस्य गृहे सदा सर्वदा दीर्घमायुरस्तु शान्तिरस्तु बुद्धिरस्तु दृष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिक्रमत्वागमतो शुभङ्क्रमादो गणमदमरदरतो धर्मदमरदरतो वेददमरदरतो शास्त्रसमरदरतो धनधान्यमरदरतो ओत्रवस्त्रदमरदरतो धनधान्यमरदरतो जनमरदरतो वेदयात्पाकुमरगमरगमा कल्याणदो महेश्वरी प्रियताम भगवते भगवंत विनायक प्रियताम सर्वाः देवताः प्रियतां सर्वाः ग्राम देवता प्रियताम अताच प्रमदिशा अताच प्रबंधना अताच विघ्नकर्तारा शस्त्रप्रावयन्तु शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापनि शाम्यन्तु विद्या शुभानि वर्धन्तां शुभापसन्तु शुभार्थवसन्तु शुभाग्नयसन्तु शुभावगतसन्तु शुभावनस्पतसन्तु शिवादितसन्तु रात्रि शिवेजातां शुक्रांगारकवलवेहपदेनंतर राहुकेतु सहितात् चुप्रकास्त्र विग्रहाः प्रियताम् नारायण प्रियतां भगवान् पर्जन्य प्रियतां भगवान् महादेव प्रियताम् प्रियताम् आत्मपुण्यवेहतुर्वसव वेदवृक्षोद्भवन्नित्यनर्मणीयां प्रबन्धनाः हरे प्रियाणाल्य तान्यश्रीयं प्रबन्धनाः म्हणायचे परत हो देवाः हो ब्राह्मणा मैजम सह कुटुंबिने महाजनान् नमः कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्ष मानाय मया अद्य करिष्यमाण प्रधान संकल्प उक्त अनुसारेण पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्ति श्रीः आस्तुति भवन्तः कुर्वन्तु अशकर्मणाः पुण्याहं भवन्तु अस्तु मणियाः कल्याणं भवन्तु अस्तु कल्याणम् वृद्धिं भवन्तु कर्मवृद्धितां कर्मसुखितां सति भवन्तु अस्तु श्री अस्तु उठा यांच्या पाठीमागे हात धरून उभं राहायचं. घेऊ नकोस तोपर्यंत पाणी द्यायचं. देवो शांतिरंदर के शांति पृथ्वी शांति रापा शांति रोगदया शांति वनस्पतया शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्वतो शांति शांतिरेव शांति सामा शांति जतो तदमियते ततो न अभयं गुरु दण्डः गुरुवरदाभ्यो भयन्नः शांतिरस्तु नेत्राभ्यां तपस्वर्षातमात्मनं गुणेत डोळ्यात पाणी लावा. माझं साईड डोळ्यात पाणी लावून घे. बस तुम्ही देवावर एक काम केलं तर चालेल, तुमचं काम झालं.
डावा हात पुढे करा काका. आता हे बघा, मी ज्या वेळेला अक्षता पाहिजे त्यावेळेला तुम्ही दोघे जणांनी उजव्या हाताने दोन्ही नाणे अक्षता देवी वरती इथे मधल्या तुमची सफारी कुलदेवी कुठली? एक वेळ आहे. ओम भूर्भुवस्वा गौर्यै नमः. गौरीमावयामि स्थापयामि. पद्मायै नमः. पद्मावयामि स्थापयामि. शच्यै नमः. शच्यमावयामि स्थापयामि. भूर्भुवस्वा मेधायै नमः. मेधामावयामि स्थापयामि. भूर्भुवस्वा सावित्र्यै नमः. सावित्रीमावयामि स्थापयामि. विजयाय नमः. विजयामावयामि स्थापयामि. भूर्भुवस्वा जयाय नमः. जयामावयामि स्थापयामि. भूर्भुवस्वा देवसेनाय नमः. देवसेनामावयामि स्थापयामि. भूर्भुवस्वा स्वदायै नमः. स्वदामावयामि स्थापयामि. मातृमावयामि स्थापयामि. मातृमावयामि स्थापयामि. नृत्यै नमः. नृत्यमावयामि स्थापयामि. नृत्यै नमः. नृत्यमावयामि स्थापयामि. नृत्यै नमः. नृत्यमावयामि स्थापयामि. ओम एकवीरा मातायै नमः. एकवीरा मातामावयामि स्थापयामि. पूजयामि. श्री चलचूर्णधरधरमेधा स्वाहा प्रज्ञा धरधरवते. पूजन्ते जपते दावृतमातरः. समोरून वाहून द्या. कृतमातृ. जय नमः. तुम्ही हळदी कुंकू वाहा. देवी सौभाग्यमारोग्यं देवी परमं माल्याम्बिनी सुवन्दिनी मालत्याग्निमयी प्रभूतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. सर्वाभरणार्थे नैवेद्यं अर्पयामि नमस्करोमि. देवांचं ताट सुतला देवीचं तुमच्या दोघा जणांच्या कपाळाला लावा आणि त्या काकांकडे जमलं त्याकडे म्हणा त्यांच्याकडे. पूर्ण भारतात दिसेल आहे. आराधिक्य दीपम जगदंबा माचिसमध्ये ठेवली कशी दादा चेतन माचिस आता इथं गणपतीचं पूजन झालं की गणपतीची आरती झाली. आता देवीचं पूजन झालं की देवीची आरती झाली. हॅलो अस्तु श्री मंगलानि भवन्तु भ्रवन्तु जगदम्बा जगदम्बा आई भवानी
Hey! Azordhara Samanu Sakandikavrigat Devadamatra Priyandam Aishchandrava Ayuksham Kakaudva Prekara Ayuksham Madhyagnora Spokamodvidam Maidako Hiranyam Varjavachetraja Vishadatu Mamma Tatrakshakusena Viraja Randirevanamura Vratamakviyetadaro Vipatidakayanaku Hiranyako Sadeve Kupranade Dirgamayo Samanuke Kupranade Dirgamayo तुम्हाला आई वडील आहेत का? आता आई वडील असताना इथं नांदी श्राद्ध नावाचा विधी सांगितलं. नांदी श्राद्ध म्हणजे काय? आनंदाच्या भरात केलेलं पितरांचं स्मरण. तुम्ही सगळ्यांना बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलं, पाहुण्यांना बोलवलं, नदी नागांना सगळ्यांना बोलवलं, पण जे गेलेले त्यांना कोण बोलवणार? बरोबर. आज तुमच्या घरी काय आनंद आहे, मग पितरांना बोलवायला पाहिजे का? तुमचे जे गेलेले आहेत, हे जे घर बांधलंय तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने बांधलंय? तुम्ही जर गावी गेले, तुम्हाला जर एखाद्याने विचारलं काय माझं साहेब कसं काय चालू, तुम्ही सहज म्हणून जातात माझ्या आई वडिलांच्या वाढवडिलांच्या आशीर्वादाने चांगलं चालू. एक वेळ देवाचं नाव घेणार नाही, पण वाढवडिलांचा आशीर्वाद घेता का नाही तुम्ही? तसे इथं आशीर्वाद घ्यायला लावले. इथं स्मरणापूर्वक नांदी श्राद्ध सांगितलं. स्मरणपूर्वक स्मरण करायचं. तुमच्या आजोबांचं, आजींचं नाव घ्यायचं, पंजोबांचं, पणजींचं नाव घ्यायचं. नाव जर तुम्हाला माहिती नसेल, जर समजा तुमच्या पणजीचं नाव माहिती आहे गंगाबाई, शिंदूबाई असं घ्यायचं, आणि पंजोबांचं माहिती आहे पांडुरंग विठ्ठल असं काहीतरी नाव घ्यायचं, त्याला तुम्ही तिकडे सरकून घ्या. तुम्ही स्त्रीला श्राद्ध करण्याचा अधिकार नाही. फक्त ते स्मरणपूर्वक नांदी डोळे बंद करायचे आणि स्मरण करायचं. पितृभ्यः स्वदाभ्यः स्वदा नमः, पितामहेभ्यः स्वदाभ्यः स्वदा नमः, प्रपितामहेभ्यः स्वदाभ्यः स्वदा नमः. पितरोणि मदन्त पितरो ते त्रिबन्ध पितरः पितरः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विद्या तृणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव मातृदेव भव पितृदेव भव सर्व दिवंगत पितरांना नमस्ते. डोळ्यांना पाणी लावा, डोळ्यांना पाणी लावून घ्या. आचार्य ऋतुविक वर्णनांच्या ऋषिके काश्यप गोत्रे उत्पन्ना नामना यजमाना. तुमचं नाव घ्यायचे, म्हणायचे अहम देवताभ्योन्मूलः, याच्यामध्ये ठेवून टाका अक्षता. प्रियतान्न मम. बसलेल्या गौरांना स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करा. नमो ब्रह्मणे देवाय गो ब्राह्मण हिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विष्णवे नमः नमस्करोमि. अथवा महर्ते सरजवान् गृहीत्वा दोघे जणांनी म्हणायचे अस्य वास्तुशांती यागस्य निष्पत्तो भवन्तः मया अभि अर्चिता सुप्रसन्ने प्रकर्तव्यम् कर्तव्यम कर्मेदं विधिपूर्वकं दोघे जणांनी आता काय म्हणाले कळालं का? आता तुम्ही काय म्हणालात? आता तुम्ही म्हणाले की अस्य वास्तुशांती यागस्य निष्पत्तो भवन्ता मया, म्हणजे आज आमच्या इथे वास्तुशांती यज्ञ यागाचं कर्म आहे, परंतु आम्ही कसे आहोत या विधीमध्ये निष्पत्त आहोत. निष्पत्त म्हणजे काय? आम्हाला या पूजेचं काहीही एक माहिती नाही, परंतु आमचं कार्य कसं करून द्या, विधिवत करून द्या, जेणेकरून आम्हाला फलप्राप्ती मिळेल. मग तुमच्या प्रतिभा उत्तर म्हणून आम्ही दुसरा श्लोक म्हटलाय, कार्यांतव करिष्ठमो विधिपूर्वकम न संशय. जसं शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये विधी आहे, आमच्या गुरुजनांनी शिकवलंय त्याच पद्धतीने आम्ही तुमचा विधी करून देऊ. फक्त विधीबद्दल कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशय ठेवायचा नाही. शंका असेल तर जरूर विचारा. शंका म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न आला, आपण हे काय पूजन करतोय, हे काय मांडलेलं आहे, काय वगैरे वगैरे, तुम्ही प्रश्न विचारल्यावर आम्ही काय करू? तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊ. परंतु प्रश्न मनामध्ये तसाच राहिला म्हणजे शंका मनामध्ये तशीच राहिली तर तो संशय तयार होतो. संशय जर मनामध्ये असेल तर कुठल्याही पूजेचं फळ मिळत नाही. एक दिवसाचीच वास्तुशांती असं महिन्यातून 10 वेळा जरी केली तरी त्या पूजेचं फळ मिळणार नाही. म्हणून तुम्हाला काही जरी करायला नाही म्हणून विचारू शकता, तरी सुद्धा आपण काय पूजन केलंय, करतोय, करणार आहोत, वास्तुशांती का करतात यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. फक्त संशय ठेवू नका. पूजा होईपर्यंत
तुमच्या मनामध्ये 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्नाची उत्तर आम्ही देऊ. पूजा झाल्यावर प्रश्न आला, मग पूजा करून काय उपयोग होतो, हे काय असेल ते विचारू शकता. काका सांगते. चेतन दादाला बोलवताना बोलून घे. साक्षी कृपा नाही इकडं. इथं बसून घे मग. आज आपण वास्तुशांती करतो माझा साहेब. वास्तुशांती ही का केली जाते, ती केल्याने फळ काय मिळतं, त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे कितीही दिवस चालले त्याचं फळ तुम्हाला 0 मिळत असतं. सकाळी तुम्ही उठले, आंघोळ केले, डायरेक्ट तुम्ही जर देवाला नमस्कार केला, आपण नमस्कार सुद्धा देवाला मान्य नाही. बरोबर आहे का नाही. मग सुरुवात कुठून केली आपण, गंधापासून. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही, आचमन केलं. 3 वेळेस पाणी पिले, 4थ्या वेळेस खाली सोडलं. कशासाठी हो, माधव साहेब मंडईमध्ये गेलो, ते ताण लागली म्हणून दिलं का आम्ही पाणी. तुम्ही सकाळी आंघोळ केली, भारी भारी साबण लावले, डव लक्ष लावले, संतुरी नाही का, तुमची त्वचा शुद्ध झाली, तुमचं अंतःकरण शुद्ध नाही झालं. शुद्ध अंतःकरण करण्यासाठी आचमन सांगितलंय. गुरुजींनी 24 कृष्णांची नावं घेतली आणि त्या ठिकाणी तुमचं दोघांचं अंतःकरण शुद्ध करून घेतलं. तुम्ही शुद्ध अंतःकरण या ठिकाणी केला बसलेले. त्याच्यानंतर संकल्प. संकल्प म्हणजे काय, तुमच्या भाषेत प्लॅनिंग, आमच्या भाषेत संकल्प. संकल्प म्हणजे माझं साहेब चहा दिला की चहा पिता पिता मला हे काम आहे, मला ऑफिसला जायचंय, मला बँकेत जायचं, मला जवळ करतो म्हणे आपण. तसं आपण संकल्प केला, प्लॅनिंग केला की आज वास्तुशांतीच्या मोठा माझ्या नूतन घराची वास्तुशांती करत आहोत आणि सगळ्या देवांना तुम्ही बोलवलं. गणपती पूजन, मातृका पूजन, वास्तुमंडळ पूजन, नवग्रह पूजन, गृहप्रवेश, महादेवाचं पूजन आहोत आणि करत आहोत. आणि माझ्या घरामध्ये सदा सर्वदा सुख शांती, आयु आरोग्य, समाधान, संपत्ती, धनलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, गजांत लक्ष्मी, संतान लक्ष्मी, सगळं काही मला या घरामध्ये मिळवून दे. म्हणून आपण असा संकल्प केला. संकल्प केल्यानंतर आपण सुरुवातीला आपण जे पूजन केलं ते गणपती बाप्पाचं पूजन केलं. पूजनाची सुरुवात आपण सांगितले, बाप्पापासून सांगितले. बाप्पाचं पूजन करत असताना त्याची आरती सुद्धा आपण लगेच करून घेतली. सांगा बरं, कुठली गेली सुख करता सुख काही देवा लंबोदर गिरिजा नाही का. हे गणपती पूजन झालं की मला ह्या कळसाचं पूजन करायचं. या कळसामध्ये भारताच्या ज्या पवित्र नद्या गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा त्या सगळ्या नदींचं पाणी तुम्हाला आणायला लावलं. पण आता शक्य आहे का. मग गुरुजींनी काय केलं, आव्हान केलं. आव्हान करत असताना त्या पाण्याचं आपण पूजन केलेलं आहे. आणि त्या पूजन करत असताना तो जो कलश आहे तो तुमच्या कपाळी 3 वेळेस लावण्यात आला. कशासाठी लावण्यात आला, त्या ज्या नद्या आहेत त्यांना आयुष्य कसं आहे, उदंड आयुष्य, युगे 28 युगांपासून त्यांना पाणी आहे. नदींचं पाणी कधीही आटत नाही. मोठ्या नदींचं पाणी आटत नाही. मग त्या नदींकडे प्रार्थना केली की हे नदी देवता, जसं तुला आयुष्य आहे तसं मला आणि माझ्या सोनवणे परिवाराला लागू दे. दुसऱ्या वेळेस जवळ तुमच्या कपाळी कळस लावण्यात आला. तुम्ही नागांना प्रार्थना केली. तुम्ही ग्रामीण भागातल्या, तुम्हाला माहितीये नाग हा मारल्याशिवाय मरत नाही. नागाचा मृत्यू फक्त 3 प्राण्यांकडे नाही. पहिला प्राणी मनुष्य प्राणी नागाला मारू शकतो. दुसरा जो प्राणी आहे तो म्हणजे मुंगूस प्राणी मारू शकतो. तिसरा जो आहे तो गरुड पक्षी नागाला मारू शकतो. आणि नागाला मृत्यू नाही. त्या नागदेवताला प्रार्थना केली की हे नागदेवता, जसं तुला आयुष्य आहे तसं मला आणि माझ्या सोनवणे परिवाराला लागू दे. तिसऱ्या वेळेस जेव्हा कलश लावला तुमच्या कपाळात तेव्हा तुम्ही पर्वतांना प्रार्थना केली. पर्वत बघा, युगे ने युगे हाय तसं हल्ले का पर्वत नाही, सह्याद्री पर्वत, हिमालय पर्वत, त्यांना प्रार्थना केली की हे पर्वत देवता, जसं तुला आयुष्य आहे तसं मला आणि माझ्या सोनवणे कुटुंबाला लागू दे. आवडत नाही राहिलं पण 50, 60, 70 पुढे तरी जाऊ दे. कोण दिवस येईल काहीचा नाही, देहाचा भरोसा कोणता दिवस येईल कसा काही सांगता येत नाही. म्हणून गोडी गुलाबीने राहायचा आनंदाने. बरोबर. मग तो जो पहिला चौरंग आहे साक्षी, मी तुला संध्याकाळी विचारलं बरं का. पहिल्या चौरंगाचं नाव आहे पुण्य हावचन चौरंग. कुठला, पुण्य हावचन चौरंग म्हटलं जातो त्याला. दुसरा जो चौरंग आहे, नंतर आपण जे पूजन केलं तुमची कुलस्वामिनी जी आहे एकविरा माता, एकविरा मातेला आपल्याला पूजन करायला लावलेलं आहे. मग उद्या आमच्या ताई विचारतील का हो काका, देवी तर आमची एक आहे, तुम्ही तिथं 17 सुपाऱ्या मांडल्या. बरोबर आहे का. देवीला एकविरा म्हणून चालत नाही. त्या 17 बहिणी आहेत, त्या 17 बहिणींना इथं बोलवावं, एकटीला म्हणून चालत नाही. का चेतनच्या लग्नात तुम्ही असले नाले कुलकर्णी काका तुम्ही एकटेच्या लग्नाला असेल
सहकुटुंब सहपरिवार वधूवरांना शुभसेवा द्यावी. त्याप्रमाणे आपलं जो आज शुभ कार्य आहे, त्या शुभ कार्याला गणपतीला आमंत्रण दिलं, देवीला आमंत्रण दिलं, देवीची आपण ओटी भरून दिली आणि तिथे ओटी आणलेली बघा आपण आणली काय साडीपोळीचा आहे राहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण तुमच्या हातात हा धागा बांधला. या धाग्याचा अर्थ माहिती का तुम्हाला काय माहिती का धाग्याचा अर्थ काय? मी ब्राह्मणांना वचन दिलं की हे ब्राह्मण देवता तुम्ही आमच्या घरी पूजेसाठी आलेला आहात आणि तुम्हाला काही वचन देतो, या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मांसाहारी होता कामा नाही. तुम्ही नॉनव्हेज खाता का? आजपासून मांसाहारी नाही तुम्ही खा. घरलक्ष्मी तर खाऊ तुम्ही. 6 महिन्याने कायम न बंद कायम न बंद हा चालेल ना बरोबर का? नाही 45 दिवस आहे का मला फोन करते खाऊ का? नका खाऊ. हा लगेच या घरामध्ये तुम्हाला बांधून घेतलंय बरं का ताई, तुम्हाला बांधून घेतलेलं आहे बघा हे. म्हणजे तुम्ही मला वचन दिलं या घरामध्ये कुठल्या प्रकारचं मांसाहारी करणार. त्याच्यानंतर आपण नांदी श्राद्ध नावाचं केला. नांदी श्राद्ध म्हणजे काय? आनंदाच्या घरात केलेलं पितरांचं स्मरणाचा अर्थ सांगितला. तुमच्याकडे आनंद आहे, सगळ्यांना बोलवलं, गणपती या सगळ्या ब्राह्मण सगळ्यांना बोलवलं. तर या ठिकाणी जे तुमच्या घरी गेलेले आहेत पित्र, त्या पित्रांचे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद घ्यायला लावलेले. त्याच्यानंतर ही माहिती मिळतात की आपण गृहप्रवेश करणार आहोत. गृहप्रवेश म्हणजे काय साक्षी माहिती का तुला? नाही डोका कलश दिना तुझा आपण रटा घालता नाही. गृहप्रवेश म्हणजे तसं नाही. हे घर जरी तुमच्या नावावर असलं, 7-12 जरी तुमच्या नावावर असला, हे घर आतापर्यंत ब्राह्मणांचं म्हणजे माझं होतं. देवांच्या वतीने या घरामध्ये राहण्याला येण्यासाठी मी जेव्हा तुम्हाला परवानगी देईल त्या दिवसापासून तुम्ही या घरामध्ये राहायला यायचं. मग बा म्हणजे खबर युद्ध करावं लाईट गेली तर पैसा भरात नाही दक्षिणा घेतली दुसरं काय सांगतो कोणी आहे नाही करत तुम्ही ह्यांचे बोलतो नाही चुकी न बोलतो. दुसरं जे वचन आहे या घरामध्ये गृहप्रवेश करत असताना साधू संत सेवा, ब्राह्मण सेवा, अतिथी सेवा झाली पाहिजे. पहिलं जे वचन आहे ते गो सेवा झाली पाहिजे. तिसरं जे वचन आहे आई वडिलांची सेवा झाली पाहिजे. तर तुम्ही या घरामध्ये राहायला येऊ शकता. उद्यापासून तिन्ही पूजित राहायला आज तुम्हाला परवानगी दिलेली बरोबर आहे. त्याच्यानंतर गृहप्रवेश झाला. इथं वास्तुमंडळ मांडले आपण सोन्याची वास्तुप्रती मांडली. त्या वास्तुप्रतिमेचे प्रांतचे अभिषेक होईल आणि ते जे कलरचे तांदूळ आहेत ना ते त्याला म्हणतात वास्तुमंडळ. ते काय शो किंवा डिझाईन नाही. वास्तुमंडळ जे आहे त्याला स्थान कसं द्यायला लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत वास्तूच्या प्रतिमेचे पूजन करून अग्नी कोपऱ्याला सगळ्यात शेवटी ती आपण पालखी ठेवणार आहोत बरोबर आहे का? त्याच्यानंतर इथे नवग्रह मांडले. नवग्रह माहिती का तुम्हाला? रवी सोम मंगळ प्रतिमेगावानी येतील. त्या ग्रहांचं आपण पूजन करायचं आहे. ते पूजन ब्राह्मणांचं जास्त होतं. त्याच्यानंतर इथं महादेवाची साखरेची पिंड मांडली. महादेवाची साखरेची का पिंड? शंकर भगवंत हिमालय पर्वतावर बसले. हिमालय पर्वत हा बर्फाळ आहे, शुद्ध आणि वितळणारा. साखर पण ती बर्फाळ आहे बरोबर आहे का? अशा गोष्टीवर शंकर भगवंतांना स्थान द्यायला लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत हवन. हवन म्हणजे नुसता बोलणं करायचं आपल्याला. तुमच्या घरी पाहुणे आले त्यांना उपाशी लावणार तुम्ही जेवण खावण केल्याच्या जाऊ दे. तसं ह्या ज्या देवता आल्या आहेत ह्या पाहुणे म्हणून आलेल्या आहेत. यांना उपाशी जाता कामा नये. स्वहा म्हटलं की प्रत्येक देवता मंत्र म्हटला जातो. दुधाद्वारे त्या देवतापर्यंत पोहोचतो म्हणजे तुम्हाला प्रसाद आशीर्वाद देत असतात. त्याच्यानंतर आपण जे पुढचं काम करणार आहोत तुम्हाला भाताचं नाही ते भात झालं का ते? काही देवता अशा आहे की त्या तुमच्या घरामध्ये येऊ येत नाही. उदाहरणार्थ महाजन साहेबांचे जे काही मित्र आहेत ते घरापर्यंत आणत नाही. ते बाहेर चहा पाणी नाश्ता जेवण काय असं बाहेरच्या बाहेर. मसोबा हा क्षेत्राचा या क्षेत्राचा शेतीचं रक्षण करणार असतो. तो नैवेद्य आपण भाताचा देवाला बाहेर नेऊन ठेवणार आहोत. तो सुद्धा गाईच्या रूपात, कुत्र्याच्या रूपात, पशु प्राण्यांच्या रूपात खात असतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो. त्याला म्हणतात वास्तुशांती. वास्तुशांती स्वतःला आपण एकत्र केलेला नाही. तो दोष सांगितलेला आहे. तुम्हाला बरेच लोक म्हणायचं आम्हाला नंतर करायचं नाही. मला काही विचारायचं असेल विचारू शकता.
आपण गृहप्रवेश करू. चला. ओंकार ओंकार निखिल ए निखिल नाही बोल नाही रोना हो बेटा आता काय घातलं चला बाहेर चला चल बाहेर दरवाजा बाहेर सर्वांना बाहेर सर्वांना सर्वे का बरं हॅलो नाही ये ना कुठे आहे तू असं बंडल घेतात म्हणजे आम्ही तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडे लक्षात तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे नाही म्हणून बरोबर बंडल घेतात आहे म्हणून चुकी नाही तुम्हाला चालेल चालेल काही टेन्शन चला खाली उतरा तुम्ही जर असं बाकी नाही पूर्ण करू प्रवेश पुन्हा येणार रे का नाही चला सगळे बाहेर चला तुम्ही दरवाजात उभे राहा बाकीचे खाली चला या ना बाहेर या ना तुम्ही बाहेर या ना चला बाहेर ये बाहेर काय दाजी बरं तुम्ही जाऊ सोनवणे नाही म्हणजे गावाकडे मी जर गंध लाया त्याकडे तुम्ही 2 दगड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु सर्वदा महागणेशाय नमः गणेशमावयामि स्थापयामि पूजयामि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि सुदृढमङ्गलतोरणाय नमः तोरणमावयामि स्थापयामि क्षत्रपालाय नमः क्षत्रपालमावयामि स्थापयामि ओम भूर्भुवः स्वाहा सूर्याय नमः सूर्यमावयामि स्थापयामि सोमाय नमः सोममावयामि स्थापयामि भौमाय नमः भौममावयामि स्थापयामि बुधाय नमः बुधमावयामि स्थापयामि बृहस्पते नमः बृहस्पतिमावयामि स्थापयामि शुक्राय नमः शुक्रमावयामि स्थापयामि शनेश्वराय नमः शनेश्वरमावयामि स्थापयामि रावे नमः राहुमावयामि स्थापयामि केतवाय नमः केतुमावयामि स्थापयामि गंगाय नमः गंगावयामि स्थापयामि सिंधु नमः सिंधुमावयामि स्थापयामि पूजयामि नमस्कार करावा प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि काही 4 पाय आणि गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरस्वती वेदिका क्षिप्रावेत्रोति महासुरनदी खाता गया गंडकी पुराना पूर्णजले समुद्रं सरितां भृता स्वाहा द्वादश जले नमः पाद्यं आत्मनं स्नानं समर्पयामि पाची बोटांनी हळवा देहि सौभाग्यमार पाची बोटांनी देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमसुपं रूपं देहि जन देहि यशो देहि दिशो देहि द्वादश जले नमः सौभाग्यद्रव्य हरिद्रं समर्पयामि कुंकरं समर्पयामि अक्षरायचा अक्षरं समर्पयामि मधुशक्ति बुलारा ना अक्षर
माल्यान्दिने सुगन्धिने मालत्यानि मयि प्रभो मया धूतानि पूजार्थं पुष्पाणि प्रदीपयताम द्वादशदिने नमः गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य द्वादशदिने नमः पुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि नमस्कार करावा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि गणपतीचा फोटो दोघांनी माझ्या मागे म्हणायचे मम आत्मना श्रुती मूर्ती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्ती अर्थम मम नूतन वास्तु मंदिरे सदा सदैव सुख शांती आयु आरोग्य समाधान संपत्ती संतती धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी गजांतलक्ष्मी संतानलक्ष्मी प्राप्ती अर्थम अद्यदिने मम नूतन वास्तु मंदिरे प्रवेशामि 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 प्रवेशस्व 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 तुम्हाला त्या 3 अटी जर मान्य असतील तर तुम्ही घरामध्ये प्रवेश करायचा. पहिली 8 गोसेवा, दुसरी 8 संत सेवा, ब्राह्मण सेवा, अतिथी सेवा आणि तिसरी 8 जी आई वडिलांची सेवा तुमच्या हातून झाली पाहिजे तर तुम्ही या घरामध्ये प्रवेश करू शकता. उद्यापासून 3 गोष्टी करायला चालेल का? उजवा पाय मध्ये घ्या आणि शुभम असतो काय म्हणायचं पूर्ण घर दाखवा वरती खाली काय असेल ते सर्व दाखवा. दोघांनी बरोबर उजवा पाय मध्ये घ्या. ओम गणानंतवा गणपतिं हवामहे प्रियानंतवा वेदं हवामहे निधीनंतवा निधिपतिंगामहे वसो ममाहं शांति गर्भधम्म समजासि गर्भधम्म. तुम्ही पुढे चला पूर्ण घर दाखवा इकडनं. तांदूळ गहू ज्वारी तेल साखर आणि आर्थिक मदत देऊन या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमः. या देवी सर्वभूतेषु या देखा या इकडे मामीन ते चिंते या ना मी बी या ना आम्ही पण येतो. बहीण ना आम्ही येते ना या सगळे लाईव्ह मध्ये फोटो काढा ना फोटो काढा मामाना फोटो काढा मी काढ सांग एका घरा लावलाय लाईव्ह चालू आहे आटापाडा गावली की मला गावली की मला नाही त्याचा फोन होता तुम्ही त्याला फोन नाही ना काय ना बोला ना ते बघा हे आमचे मामांचे त्याला पुढे घेऊ का त्याला जाऊ देऊ का पुढे कोणाला त्या माणसाला हो बाहेर कोणतं बोलणार आहो कोण
ठेवा. तिकडे घरी बघतायत, घरी बघतायत, इथं बघतायत सगळेजण. नाही तुम्ही उठून घ्या माझ्यावर. हातवे द्यायचे हे इथं हा विषय करून आपले हातवे येऊन जायचे. ताट नाही टाकले. गुरु एक टोपलं घेतले जाऊ दे तिथे. असो जो सर्पदी